नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील 13वे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड तर्फे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 13वे पुष्प रविवारी 14 ऑगस्ट रोजी कोपरगाव बुद्ध विहारात उत्साहात पार पडले. तर सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे यांची निवड करण्यात आली. महापुरुषांच्या पूजनाचा मान विद्याताई कांबळे, तुषार कांबळे, सुप्रिया कांबळे, जिजा कांबळे, वीरा कांबळे, पृथ्वी कांबळे आणि परिवार यांना मिळाला होता. उपस्थित बौद्धाचार्यांनी बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख वक्त्या, केंद्रीय शिक्षिका, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महिला कमिटी सरचिटणीस जयश्रीताई गरड यांनी बौद्ध धम्माची वैशिष्ट्य या विषयावर साध्या, सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. शाखेच्या प्रथेनुसार अल्पोहार दानदाते विद्याताई कांबळे, तुषार कांबळे, सुप्रिया कांबळे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रति व त्यांच्या कुटुंबप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून धनंजय कांबळे यांनी अंधश्रद्धा कर्मकांड यास कसे बळी पाडले जाते हे उदाहरण देऊन त्याविषयी जागरूकता ठेवून अंधश्रद्धा कर्मकांड मुक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले जीवन जगावे याविषयी मार्गदर्शन केले. विभाग शाखेच्या संरक्षण सचिवा अर्चना कांबळे यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अध्यक्ष सुनील कांबळे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून उपस्थितांना शुभेच्छापर मार्गदर्शन केलं. त्यांच्या समवेत भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 3 या शाखेचे अध्यक्ष रवींद्र मोहिते साहेब उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका महिला कमिटी कोषाध्यक्ष अश्विनी खंडागळे, केंद्रीय शिक्षिका अशा खरात, संविधान अभ्यासक धनश्री खरात, विभाग शाखा संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, विभाग शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष अशोक कांबळे, विभाग शाखा महिला सचिव उज्ज्वला सोनारे, विभाग महिला संघटिका सुषमा ढाले, विभाग महिला संघटिका कविता जाधव, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत अहिरे, वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्ष मुनील नाईकडे, समता सैनिक अंबादास निकाळजे, मनीषा सदार इत्यादी पदाधिकारी तसेच बी.टी. कांबळे, गुरुजी अंबादास निकाळजे, विजय उन्हवणे, एम.ए. जाधव, उत्तम सुरवाडे, रतन सुरवाडे, उल्हास साळवे, गोवर्धन काळे, राजेंद्र बुरबुरे, अमृत कटारनवरे, सतीश बनसोडे, सी.व्ही. म्हाने, अनिल कीर्तने, स्वप्नील उन्हवणे, लक्ष्मण खरात, रोहिदास घोडेराव, दिलीप भामरे, आर धस, गंगाराम कांबळे, रमेश साळवी, संजय बेंगळे, चंद्रकांत मोहिते, सचिन जाधव, महिलांमध्ये सुनीता कांबळे, आई विद्या उन्हवणे, कल्पना प्रसाद, शकुंतला साळवे, मीरा सुरवाडे, करुणा सुरवाडे, प्रेरणा तडके, शोभा कटारनवरे, अशा आढाव, वंदना कसबे, हिराबाई सुरवाडे, बानू गायकवाड, रंजना शेळके, सानप आजी, सरस्वती कांबळे, मंगला वाघमारे तसेच प्रेम सुरवाडे, प्रशिक सदार, रिदम कांबळे, पृथ्वी कांबळे, जिजा कांबळे, वीरा कांबळे इत्यादी बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे पनवेल. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड या शाखेच्या माध्यमातून आज आपण कोपर विहारामध्ये वर्षवास मालिकेचे 13वे पुष्प फुलकत असताना प्रमुख प्रवक्त्या सन्मान्य
चिटणीस तालुका शाखा पनवेल यांचे कोपर विहारामध्ये आगमन झालेले आहे। तसेच तालुका शाखा पनवेलचे अध्यक्ष सन्माननीय सुनील कांबळे साहेब तसेच मोहिते साहेब यांचेही विहारामध्ये आगमन झालेले आहे। त्यांचे विहारामध्ये हार्दिक स्वागत। सुस्वागतम 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 सुस्वागतम। चला मी बोलते त्या सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बोल सन्माननीय अश्विनीताई खंडागळे यांना मी विनंती करेन की आपण आलेल्या पाहुण्यांचे सन्मानपूर्वक विहारामध्ये घेऊन यावे। सावधान। जय भीम जय भीम जय भीम। पीछे मुड़। सुस्वागतम 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 सुस्वागतम। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या सन्माननीय जयश्रीताई गरड यांचे विहारामध्ये आगमन झालेले आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तसेच तालुका शाखा पनवेलचे अध्यक्ष सन्माननीय सुनील कांबळे साहेब तसेच मोहिते साहेब यांचेही कोपरगाव विहारामध्ये आगमन झालेले आहे। त्यांचे विहारामध्ये हार्दिक स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सुस्वागतम सुस्वागतम। तालुका शाखा पनवेल अंतर्गत कोपर बुद्ध विहार विभाग क्रमांक 4 या उलवेलोड या शाखेच्या माध्यमातून आज आपण वर्षावास मालिकेचे 13वे पुष्प गुंफत असताना इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक बालिका व विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते। कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात आपल्यासमोर मांडत आहे। सर्वात प्रथम इथे अध्यक्षांची निवड होईल, तदनंतर महापुरुषांचे पूजन व बौद्ध संस्कार विधी पार पाडली जाईल। त्यानंतर उपस्थितांचे स्वागत होईल व आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या प्रमुख प्रवक्त्या त्यांच्या नियोजित विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यानंतर आपल्याला शाखेच्या प्रथेप्रमाणे जे कुटुंब आपल्याला दान अल्पोपहाराचे दान देते त्यांच्या प्रती आपण मंगल कामना व्यक्त करणार आहोत व त्यानंतर अध्यक्ष मनोगत व आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता होईल। वेळ न घालवता लगेचच मी कार्यक्रमाकडे वळते। अखंड विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कुंभावाचे मुक्तीदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस कार्यास व त्यागास माझा पंचामृत। तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय भीम। तसेच इथे उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका व बौद्धाचारी विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांनाही माझा सविनय जय भीम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी शाखेचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे साहेब यांना स्वीकारण्याची विनंती करते। सर्व महापुरुषांना व सर्व महामातांना माझा पंचांग प्रणाम। आत्ताच आलेल्या अध्यक्ष पदाच्या सूचनेला मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे। जय भीम। अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तीदाते मार्गदाते महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यागांना माझे पंचांग प्रणाम। माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला माझे त्रिवार अभिवादन। तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा याच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर
यांच्या अश्ववेगाने चाललेल्या धम्मकार्यास माझं सविनय जय भीम. आज आपण या ठिकाणी वर्षावास मालिकेचे 13वे पुष्प गुंफण्यासाठी जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने मला माझे सर्वांना सविनय जय भीम. आज इथे 13वे पुष्प गुंफत असताना आपल्याकडे आपल्या विहारामध्ये आलेले महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष SM कांबळे साहेब यांनाही माझं सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष BT कांबळे गुरुजी आमचे बाबा यांनाही माझं सविनय जय भीम. तसेच केंद्रीय शिक्षिका आपल्या विहारामध्ये आलेल्या आहेत त्यांनाही माझं सविनय जय भीम. विविध क्षेत्रातील विविध पदाधिकारी, उपासक उपासिका, बालबालिका यांनाही माझं सविनय जय भीम. आजचा कार्यक्रम आपण शांततेने पार पाडाल अशी मी आशा बाळगतो आणि मला दिलेलं अध्यक्षपद मी स्वीकारत आहे. जय भीम. अखंड विश्वाला शांततेचा मार्ग महामार्ग देणारे असे ते तथागत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज किंवा आम्हा सर्वांचे मल्हार करते परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचारांना प्रथम माझे पंचाल प्रणाम आणि माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या स्फूर्तीस व त्यागास त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धर्म कार्यास माझा सविनय जय भीम. आज इथे अध्यक्ष माननीय धनंजय साहेब यांना पण माझा सप्रेम जय भीम आणि खंडागळे साहेब कार्याध्यक्ष यांना पण सप्रेम जय भीम. ज्येष्ठ इथले बोधाचार्य आणि महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष सदाशिवरावजी कांबळे यांना पण माझा सविनय जय भीम. इथे जमलेल्या सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर यांना सप्रेम जय भीम. बालक बालिका व उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम. आता सध्या आपल्याला ह्या कोपरगाव बुद्ध विहारामध्ये वर्षावास चालू असल्यामुळे आपल्याला प्रथमतः बुद्धाला वंदन, धम्माला वंदन, संघाला वंदन करण्यासाठी आपण संस्कार विधी घेण्याचं आयोजित केलेलं आहे. तर आपण स्वतः विधीसाठी आपण सुरुवात करत आहोत. विनंतीपूर्वक आपण सर्वांनी सशक्त सहस्र आपण सजग राहावे आणि ज्याला म्हणता येते त्याने म्हणावं, नाही त्याला म्हणता येते त्याने फक्त हात जोडावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. सैन्यदाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. सुविधाधारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. सुरामेरयमद्यपमागधाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. घेऊ किंवा देता येत नसतो. भगवान बुद्ध म्हणतात की आपणच आपले मार्गदाता असतो, दुसरे कोणीही आपले मार्गदाता नसतो.
आता दुसऱ्याला किती सांगितलं, हे जा तू काम कर, मुलगा एखादा काम करत नसला, हे जा रे बाबा तू कामाला जा, कामाला जा, तो कामाला जाणारच नाही. किती दुसऱ्याने बोलू द्या, पण जेव्हा त्याच्या मनातून येईल यार आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून काय सांगितलेलं तथागत गौतम बुद्धाने की मार्गदाता आपण आपला मार्ग आपणच निवडायचा आहे. किंवा एका मुलाला सांगितले बाबा अभ्यास कर, तर तो करतो का? जेव्हा त्याच्या मनाला येईल तेव्हाच अभ्यास करतो. म्हणून काय म्हणायचं, आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. आणि मार्गदाता कोण आहेत? आपला मार्ग जर आपण शोधला तर आपलं भलं किंवा वाईट होतं. हे काय आहे? भगवान बुद्धांचे वैशिष्ट्य आहे. बुद्ध धर्मातील 10वे वैशिष्ट्य असे आहे, भगवान बुद्धाने विचार हा समतेच्या मानवतेच्या कल्याणाचा आणि सुखाचा मार्ग आहे. याचा आचरण केलं तर मानवाचे जीवन सुखी होईल. खूप समाधान वाटतं बा जेव्हा विहारात जावा आणि आपण शांत बसा, कधीतरी 10 मिनिटं ध्यान साधनाचे लावा गोविंद गुरुजीचं आणि बसा, एवढं समाधान वाटतं ना, खूप छान वाटतं. आणि विहारात आलं ना असं वाटतं ना नाही घरी गेलं तर बरं वाटतं. म्हणजे आपल्या विहारामध्ये किंवा मूर्तीच्या समोर जर बसलं तर एवढं छान आहे. म्हणून भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे, मानवाचा कल्याणाचा सुखाचा मार्ग हा आपला आचरण आपणच जीवनाचं सुख आहे. म्हणजे सुख आपलं जीवन कसं सुखी जगलं पाहिजे किंवा कसं सुखी राहिलं पाहिजे ते आपणच मार्गदाता आहेत. म्हणून काय करायचं, भगवान बुद्धांच्या समोर 2 टाइम तरी सकाळ संध्याकाळी आपलं मन थोडस जर असं असेल किंवा कुठले टेन्शन प्रत्येकांना असतं, मुलगा कामाला जात नाही, मुलगा अभ्यास करत नाही किंवा कोणाला पैशाची टंचाई असते, प्रत्येक संकट प्रत्येकाच्या समोर असतात. पण 5 मिनिट जर असं बसलं, घरात वंदना घेतली तर खूप छान वाटतं. हे काय आहे? तथागत गौतम बुद्धांचे खास वैशिष्ट्य आहे. भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे, कुशल कर्म करा. म्हणजे काय करा? चांगले कर्म करा. चांगले कर्म करा. चांगले कर्म करा म्हणजे आपण कसं दुसऱ्याविषयी कधी वाईट बोलायचं नाही. काय होतं, वाईट बोललं ना आपल्यालाच म्हणायला लागतं, मी उगाच तिच्याविषयी वाईट बोलते, ती चांगली होती. आपल्याला नंतर माहिती होतं, पण नंतर माहिती होऊन उपयोग नसतो ना त्याचा. ज्या अगोदरच आपण कुठली गोष्ट विचार करून बोललो ना तर मग ती कुशल कर्म म्हणजे आपल्याला चांगलं किंवा चांगल्याची साथ द्या, वाईटाची संगत घेऊ नका. हे काय आहे? भगवान बुद्धाने सांगितलेले वैशिष्ट्य आहेत. आणि तथागत गौतम बुद्धांचे भगवान बुद्धांनी सांगितलेले खास वैशिष्ट्य आहेत. मी थोडक्यामध्ये जरा घाईमध्ये घेतलेलं, कारण माझ्यामुळेच तुम्हाला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे खूप शॉर्टकट मध्ये घेतलेलं आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. मी पण काय एवढी जुनी नाही, नवीनच आहे, क्षमा असावी. इथेच थांबते. जय भीम, जय श्री. भावना देवता संभे बुद्धा अरहंते जन आकाश सकळाचा भूमंडळ देवानाथा आकाश सकळाचा भूमंडळ देवानाथा आकाश सकळाचा भूमंडळ देवानाथा सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु इच्छितं पतितं प्रियं कित्वमेव समे जन्तु समे कुर्वन्तु चित्तसङ्कल्पाचन्द्रो आयु आरोग्य संपत्ति सकल संपत्ति ततो निवान संपत्ति नाथे समन्त्यतु संपत्ति को विभजन्तु संपत्ति को विनाशतु माते भवन्तु राये सुखी दीर्घायु बुद्ध धम्म संघ या संघाच्या पुत्रांना आपल्या सर्वांचं मंगल हो, मंगल हो. अध्यक्षांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद ताई.
सर्व महापुरुषांना महामतांना माझे पंचांग प्रणाम. आजचा विषय आपला होता बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये. आजचा विषय आजच्या प्रवचनकार गरटताई यांनी खूप सुंदर रीत्याने आपल्याला समजावून सांगितला. त्यांनी त्या बौद्ध धर्माची खास खास वैशिष्ट्ये आपल्याला सांगितली आणि ती आपण समजून पण घेतली असतील. त्यांनी छोटी छोटी आणि आपल्या जवळची अशी उदाहरणं देऊन तो विषय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पटवून सांगितला. कार्यक्रमाला वेळ झालेला होता तरी पण त्यांनी शॉर्टकट मध्ये तो घेण्याचा प्रयत्न केला. पण ती वैशिष्ट्ये एवढी म्हणजे त्याचं विश्लेषण करू शकतात की त्याच्यासाठी 2 तास किंवा 4 तास कमी पडायला पाहिजे. आणि एवढा मोठा विषय त्यांनी कमी शब्दात आणि थोडक्यात संपवला. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी जसं सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये देव ही संकल्पना नाकारलेली आहे आणि तसं काही नसतं. चमत्कार, जादूटोणा आणि कर्मकांड ही संकल्पना बौद्ध धर्मामध्ये नाकारलेली आहे. त्याचं फक्त मी एक उदाहरण देईन की आमचं गव्हाणगाव आहे. गव्हाणगावामध्ये एक भटजी राहतात आणि त्यांच्याकडे बरीचशी लोक जातात. कधी जातात? ज्या वेळेला घरात चोरी होते, म्हणजे घरात अंगठी वगैरे चोरीला जाते किंवा काय कोणाचा हार गेला, मंगळसूत्र गेला, तर त्यांच्याकडे बघायला म्हणून जातात. बघायला गेल्यानंतर ते काय पोथी पुराण वगैरे वाचतात आणि त्यानंतर ते त्याच्यावरचा उपाय सांगतात की तुमची अंगठी उत्तर दिशेला गेलेली आहे आणि ते तुमच्या ओळखीचे आहेत आणि ते तुमच्या घरातल्या जवळचे आहेत. त्यांच्या घरामध्ये कोणतरी विधवा स्त्री आहे, अशा कुटुंबाने तुमची अंगठी ओळखले. मग जर तुम्हाला ओळखता येतं तर तुम्ही त्याचं नाव आणि ऍड्रेस असं परफेक्ट सांगायला पाहिजे ना. उत्तर दिशेला गेले, दक्षिण दिशेला गेले, पूर्व दिशेला गेले असं सांगायला नाही पाहिजे. आणि एकदा काय झालं, एकदा त्या भटजीच्याच घरी चोरी झाली. चोरी झाल्यावर भटजी पहिल्यांदा पोलीस स्टेशन त्यांनी गाठलं. मग जर तुम्ही स्वतः जर एवढे प्रगल्भ पंडित असाल तर मग तुम्हाला समजायला पाहिजे होतं माझ्या घरी कोणी चोरी केली आणि त्याला तुम्ही त्या ठिकाणी न्यायला पाहिजे होतं. तसंच एक अजून उदाहरण देईन. प्राणप्रतिष्ठा करतात. आता गणपती आले, गणपती घरात ज्या वेळेला बसतात त्यावेळेला भटजी जातात आणि प्राणप्रतिष्ठा करतात मूर्तीमध्ये. आणि मग मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्याच्यामध्ये प्राण येतं असं त्यांचं म्हणणं असतं. ज्या वेळेला यांच्या घरातला बालक किंवा कोण घरातली बायको ज्या वेळेला आजारी पडते तेव्हा हे डॉक्टरचं घर गाठतात, डॉक्टरचं हॉस्पिटल गाठतात. मग तुम्हाला जर प्राणप्रतिष्ठा करताना येते तर त्यांच्या घरामध्ये जर असं काही झालं, कोण मृत्युमुखी पडला, मग त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करून त्याला सुंदर जीवित का नाही करू शकत नाही. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये या गोष्टी का नाकारल्या? कारण बौद्ध धर्म विज्ञानवादी आहे आणि विज्ञानवादी विचारांनाच तो प्राधान्य देतो. भगवंतांनी सांगितलंय की ज्या गोष्टी तुम्ही पंचेंद्रियांनी तपासून पाहू शकता किंवा दिसतात, नाक, डोळे, कान, त्वचा आणि जीभ याच्यानी ज्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकता त्याच गोष्टी खऱ्या आणि सत्य असतात. बाकीच्या सगळ्या कथा ज्या रचलेल्या आहेत त्या कथांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि वर्षावर्षामध्ये याच गोष्टी आपण सर्वांना सांगत असतो. आपले जे धम्मबांधव असतात, आता थोडक्यात वर्षावर्षाचं पण मी बोलून टाकतो. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूगण ज्या वेळेला धम्मप्रचारासाठी जायचे त्यावेळेला त्यांच्या पायाखाली किडे मुंगी वगैरे मरत असत किंवा साप विंचू त्यांचा दंश यांना सुद्धा होत असत आणि त्याच्यामुळे खूप अडचणी यायच्या. म्हणून भगवंतांनी सांगितलं की पावसाळ्याचा हा जो कालावधी आहे हा तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी राहा, तिथे तुम्ही धम्म श्रवण करा आणि तो धम्म श्रवण केल्यानंतर तो धम्म तुम्ही 3 महिने पावसाळ्याचा कालावधी लोटला की नंतर मग गावोगावी किंवा ठिकाणी जाऊन तो समजावून सांगायचा. आता तीच परंपरा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेद्वारे आपण अनियमितपणे चालू ठेवलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण वर्षावास ही मालिका राबवत असतो. वर्षावास मालिका म्हणजे दुसरं काहीच नाहीये. बौद्ध धर्माची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये प्रत्येक पुष्पाला तुम्हाला सांगितली जातात. प्रत्येक पुष्पाला वेगवेगळा विषय असतो आणि त्या विषयानुसार बौद्ध धर्मामध्ये नक्की काय सांगितलं गेलं आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे बौद्ध धर्माचे आचार विचार कसे असावे, पेहराव कसा असावा, राहणं चाहणं कसं असावं, त्यांचे सण कोणते असावेत, त्यांचे उपास तपास कसे असतील याविषयी माहिती आपण वर्षावास या मालिकेमध्ये देत असतो. आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमताय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या जमल्याने हा कार्यक्रम आमचा भव्य दिव्य असा पार पडतो. माझी अजून एक विनंती राहील की आपण येताना घरातून एकटं येण्यापेक्षा आपण पूर्ण कुटुंबाला जर घेऊन आलो तर त्यांनाही ते समजवायला आणि ते समजायला सोपं जाईल.
आणि त्यानुसार आपला बौद्ध धम्म हा सर्व घराघरात आणि दारादारात पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे मी अशी सर्वांना विनंती करेन की येताना आपल्या घरातल्या कुटुंबातनं मुलगा मुलगी सून कोणी असेल तर त्यांनाही बरोबर घेऊन यावं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया की हा बौद्ध धम्म आणि ही भारतीय बौद्ध महासभा ही शाखा पूर्वेनोड मधल्या प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक आपल्या धर्म बांधवापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे की इथे गेल्यानंतर आपल्याला खरी बौद्ध संस्कृती काय आहे, तिचे आचार विचार काय आहेत, तिचे डिसिप्लिन्स काय आहेत ते आपल्याला समजेल. म्हणून सर्वांनी त्याकडे लक्ष द्यावं. आणि जास्त काय बोलत नाही, वेळ जास्त झालेला आहे, सगळ्यांना अल्पोपहार करायचं आहे. फक्त एक अजून सांगेल की आता साहेब आले होते पनवेल तालुका अध्यक्ष, त्यांनी आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मदत निधी म्हणून, कारण ज्या वेळेला जिल्हा शाखा असते आणि तालुका शाखा असते तर त्या तालुका शाखेकडे असं म्हणजे डायरेक्ट पैसे घेण्याची हे नसते, तर ते आपल्या विभाग शाखेवर अवलंबून असतात. मग आपल्यातर्फे जर कोणाला दान द्यायचं असेल तर त्यांनी आमच्या शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई आहेर तिथे आहेत, त्यांच्याकडे जरी दिलं तरी चालेल. त्यांच्या नावाची पावती आपण बनवून त्यांच्याकडे लगेच देण्यात येईल. आणि पदाधिकाऱ्यांची आमची जी ठरलेली आहे ती आम्ही देणारच, पण बाकी पदाधिकारी आम्ही 300 रुपये जे ठरलेले आहेत ते देणारच आहोत. पण बाकी अजूनही कोणाला जर द्यायचं असेल तर ते सरळ असे मदत करू शकतात. चालेल, एवढं बोलून मी थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम. कांबळे यांना करण्याची विनंती करते. धन्यवाद ताई, आभाराचं गोड काम तुम्ही माझ्या हाती सोपवलं. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे मुक्तीदाते, मार्गदाते, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला व त्यागाला माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने व अश्ववेगाने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय भीम. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवचनकार जयश्रीताई गरड यांनी आपल्याला त्यांच्या नियोजित विषयावरती खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्यामुळे ताई आपलं शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे यांनी पण आपल्या अध्यक्ष मनोगतातून सुंदर असं मार्गदर्शन केलं, म्हणून साहेब आपले मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अल्पहार दानदाते म्हणजे विद्याताई कांबळे आणि त्यांचा पूर्ण परिवार यांनी आपलं दानपरिमता पूर्ण करून आपल्याला जे दान दिलं त्यामुळे साहेब आपले सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे समता सैनिक यांनी आपली कर्तव्य पूर्ण बजावली, अशा म्हणजे सन्माननीय अश्विनीताई खंडागळे त्यांचंही मनपूर्वक आभार. तसेच उपस्थित उपासिका, बालपालक, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक आणि आपण सर्व, आपल्या सर्वांमुळे ह्या कार्यक्रमास खूप छान अशी शोभा येते आणि तुमच्या सर्वांचेही पुन्हा एकदा आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते आणि हात जोडून शरणागती नती मे शरणं गयं सोतो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं होतु मे जय मंगलम्. नर्तिने शरणं गयं समो मे शरणं गयं एतेन सत्यवचनं होतु मे जय मंगलम्. नर्तिने शरणं गयं समो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु.
तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 उर्वेनोड या शाखेच्या माध्यमातून आज आपण वर्षावास मालिकेचे 13वे पुष्प गुंफत असताना आज आपण काही प्रमुख प्रवक्ता म्हणून आम्हाला बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य या विषयावर आम्हाला सुंदर असे मार्गदर्शन केले. तर आपण भारतीय बौद्धांना, तमाम भारतीयातील बौद्धांना अजून काय विशेष संदेश देणार? खरं तर आपला बौद्ध धर्म एवढा खास आहे ना, खूप काही त्याच्यात बौद्ध धर्मामध्ये घेण्यासारखं आहे. तथागत गौतम बुद्धाने आपल्याला एवढं काही दिलेलं आहे ना, आणि तो जो धर्म आहे तो सर्व काही विज्ञानावर चालत आहे. कारण त्याच्यामध्ये खोटं अंधश्रद्धा किंवा कुठलाही कर्मकांड हे काहीही चालत नाही. बौद्ध धर्म हा खऱ्याचा साथ देणारा आणि स्वतःचं भलं किंवा वाईट करणारा याच्यावर चालणारा बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मामध्ये ना बौद्ध धर्म विज्ञानावर चालतो आणि आपण बौद्ध धर्मावर चाललं पाहिजे. बौद्ध धर्मामध्ये खास वैशिष्ट्य एवढे खूप छान आहेत ना, जेवढं घ्यावं तेवढे चांगलंच आहे. बौद्ध धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे? बौद्ध धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक संडेला, पौर्णिमेला विहारात जाणे किंवा पौर्णिमाचे महत्त्व पाळणे, वर्षावास मालिकेचे तीन महिन्याचे वर्षावास मालिका, त्याच्यातला एखादा तरी संडे रविवार घेणे किंवा दान करणे, हे काय आहे बौद्ध धर्माचे खूप छान असं वैशिष्ट्य आहे. बौद्ध धर्मामध्ये काय केलं? आत्मा नाकारलेला आहे आणि बौद्ध धर्मामध्ये आणखी अंधश्रद्धा पण नाकारलेली आहे. तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे बौद्ध धर्म हा आपला विज्ञानावर चालतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनत करून आणि खूप अभ्यास करून बौद्ध धर्माचा विचार, सगळ्या गोष्टीचा विचार करून हा बौद्ध धर्म स्वीकार केलेला आहे. आणि नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धाने घेतलेला बौद्ध धर्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालवलेला आहे. आणि तोच बौद्ध धर्म हा आपली भारतीय बौद्ध महासभा या संस्थेने जिल्हा, महाराष्ट्र, तालुका, विभाग या पूर्ण सर्वांना बौद्ध धर्म हा पुढे नेण्याचं काम चालू आहे आणि खूप रीतीने चांगलं चालू आहे. हे सर्व काही मीराताई आंबेडकरांच्या अतिशयाखाली चाललो आहे. तर हा बौद्ध धर्माचे हे खास वैशिष्ट्य असे आहे, जेवढे बौद्ध धर्मामध्ये ज्ञान घ्यावा तेवढं कमीच आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. छान ताई, सुंदर अशी आपण बौद्ध धर्माची आम्हाला माहिती दिली आणि नक्कीच आम्हाला बौद्ध धर्माची जी वैशिष्ट्य आहे ती आपण सुंदर अशी सांगितली, ती आम्हाला नक्कीच समजलेली आहे. आणि त्या तुम्ही सांगितलेल्या संदेशानुसार आम्ही त्यावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची आम्ही प्रयत्न करू आणि बौद्ध धर्म घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जय भीम, नमो बुद्धाय.